हॅलो एव्हरीवन, तुम्हा सर्वांचे रवी क्लासेसच्या यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. आय होप तुम्ही सर्व उत्तमच असाल. आज आपण इयत्ता 10वी मधील संविधानाची वाटचाल या प्रकरणातील काही पॉईंट्स बघणार आहोत. संविधानाचे स्वरूप एखाद्या जिवंत दस्तऐवजाप्रमाणे असते, कारण भारतीय संविधान हे प्रवाही आहे. परिस्थितीनुसार संविधानात बदल करावे लागतात, पण संविधानाच्या मूलभूत चौकटीमध्ये बदल करता येत नाही. संविधानात बदल करण्याचा अधिकार संसदेला आहे, मात्र संविधानात बदल करताना संसदेने संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का लागू देऊ नये अशी भूमिका न्यायालयाने घेतलेली आहे. संविधानातील मूलभूत हक्काद्वारे नागरिकांना मिळालेले संरक्षण अधिक अर्थपूर्ण करण्याच्या दृष्टीने न्यायालयाने अनेक निर्णय दिलेले आहेत. न्यायालयाने ज्या काही महत्त्वाच्या विषयांवर निर्णय दिलेले आहेत त्यामध्ये बालकांचे हक्क, मानवी हक्कांची जपणूक, महिलांची प्रतिष्ठा आणि त्यांचा सन्मान राखण्याची गरज, व्यक्ती स्वातंत्र्य, आदिवासींचे सक्षमीकरण यासारख्या विषयांचा समावेश होतो. म्हणूनच न्यायालयाच्या विविध विषयांवरील निर्णयातून भारतातील राजकीय प्रक्रिया परिपक्व होण्यास मदत झालेली आहे. आता आपण माहितीचा अधिकार ही संकल्पना स्पष्ट करूया. प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व ही सुशासनाची दोन वैशिष्ट्ये आहेत. ती प्रत्यक्षात आणण्यासाठी भारतीय नागरिकांना माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. माहितीचा अधिकार हा लोकशाहीमध्ये नागरिकांचे सक्षमीकरण करण्याचा एक प्रयत्न आहे. त्यामुळे जनतेचा राज्यकारभारात प्रत्यक्ष सहभाग वाढत आहे. शासन आणि नागरिक यांच्यातील संवादामुळे लोकशाही अधिक सकस, सुदृढ व बळकट होण्यास मदत होत आहे. याचबरोबर शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार अधिक खुले व पारदर्शी होण्यास मदत झालेली आहे. पुढे आपण बघूया मताधिकार. भारतीय संविधानाने प्रत्येक प्रौढ व्यक्तीस मत देण्याचा अधिकार दिलेला आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला 21 वर्ष वयाची अट निश्चित करून मताधिकार दिला होता. मतदाराचे वय 21 वरून 18 करून मताधिकार आणखी व्यापक करण्यात आला. यामुळेच लोकशाहीची व्याप्ती वाढून युवा वर्गाला राजकीय अवकाश प्राप्त झालेले आहे. भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते, कारण लोकशाहीमुळे शासन कारभारात जनतेचा प्रत्यक्षरित्या सहभाग होतो. त्यानुसार संसद, राज्य, विधानसभा आणि स्थानिक शासन संस्था या लोकांना थेट प्रतिनिधित्व देणाऱ्या शासन संस्था आहेत. ठराविक मुदतीनंतर मुक्त आणि न्याय्य वातावरणामध्ये होणाऱ्या निवडणुका हे लोकशाहीचे यशच आहे. 21 वर्ष वयाची अट निश्चित करून प्रत्येक भारतीय स्त्री पुरुषाला संविधानाने दिलेला मताधिकार आणखीनच व्यापक करत मतदानाचे वय 21 वर्षावरून 18 वर्ष करण्यात आलेले आहे. त्यामुळे युवा वर्गालाही राजकीय अवकाश लाभलेले आहे. भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढवणाऱ्या अशा बदलांमुळेच भारतीय लोकशाही जगातील सर्वात मोठी लोकशाही मानली जाते. आता आपण बघूया हक्काधारित दृष्टिकोन. स्वातंत्र्यानंतरच्या काही दशकांमध्ये भारताचे लोकशाहीकरण व्हावे यासाठी अनेक सुधारणा करण्यात आल्या, परंतु यामध्ये नागरिकांकडे लाभार्थी म्हणून पाहण्याचा दृष्टिकोन होता. मात्र गेल्या काही दशकांमध्ये या सुधारणा नागरिकांचा हक्कच आहे या भूमिकेतून केल्या जातात. त्यानुसार भारतीय नागरिकांना माहितीचा, शिक्षणाचा व अन्न सुरक्षेचा अधिकार मिळाला आहे. आता आपण सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय हे बघणार आहोत. ज्या ज्या सामाजिक बाबींमुळे व्यक्तीवर अन्याय होतो तो दूर करून व्यक्ती म्हणून सर्वांचा समान दर्जा आहे याचा आग्रह धरणे म्हणजे सामाजिक न्याय प्रस्थापित करणे होय. जात, धर्म, भाषा, लिंग, जन्मस्थान, वंश, संपत्ती इत्यादींच्या आधारे श्रेष्ठ कनिष्ठ असा भेदभाव न करणे, विकासाची समान संधी उपलब्ध करून देणे हे न्याय व समतेमागील उद्दिष्ट आहे. संविधानाने सामाजिक न्याय व समता या मूल्यांवर आधारित एक नवा समाज निर्माण करण्याचा मार्ग स्पष्ट केला आहे. यासाठी सर्व समाज घटकांना सामावून घेण्याबाबत काही प्रयत्न केले जातात. उदाहरणार्थ, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती यांच्यावरील अत्याचारांपासून संरक्षण देणारा कायदा, वंचित घटकांकरता शिक्षण व रोजगारामध्ये राखीव जागांची तरतूद, अल्पसंख्याकांना समतेचा हक्क, स्वातंत्र्याचा हक्क, सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क यांबाबत तरतूद, तसेच स्त्रियांसाठीचे विविध कायदे इत्यादी. तर कशी वाटली तुम्हाला आजची माहिती कमेंट करून नक्की कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.